या सगळ्याविषयी बोलण्याकरता विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सर नमस्कार. काय या सगळ्या संदर्भात पहिली प्रतिक्रिया आहे? मला लीलावती रुग्णालयापर्यंत पोहोचायचं आहे, तुमच्याकडून या सगळ्याविषयी अपडेट घ्यायचं आहे. पण माणिकराव कोकाटे यांना अचानक नेमकं काय झालं की अटकेचं वॉरंट जारी केल्यावर कोकाटे रुग्णालयात पोहोचले? नाही आता हा प्रश्न थोडासा त्यांच्या हेल्थशी संबंधित आहे. पण अटकेचं वॉरंट जारी झाल्यानंतर कदाचित त्यांच्या प्रकृतीमध्ये थोडंसं बदलाव किंवा बदल झाला असेल. त्यांना असं वाटलं असेल की बीपी वगैरे चेक करून घ्यावा, तर त्यामुळे ते लीलावती रुग्णालयात पोहोचले. पण या प्रकरणामध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयात दाद मागण्याचा तातडीने अधिकार आहे आणि उच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली. त्या प्रकरणाला तातडीने दाखल करून घेऊन स्थगिती दिली. यात त्यांना रिलीफ मिळू शकेल असं एकंदरीत दिसतंय. कळसे सर, पण विधिमंडळाचं एकूणच जी काही नियमावली आहे त्यानुसार लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत जर शिक्षा झालेली आहे, या सगळ्या संदर्भात खटला दाखल करण्यात आलेला आहे, तर नियम असा सांगतो की पदच्युत होणं तातडीनं गरजेचं असतं. तो नियम कोकाटेंना लागू होत नाही का, जो नियम सुनील केदार यांना देखील लागू झाला? तो नियम लॉ जो आहे तो सगळ्यांनाच लागू होतो. पण यामध्ये सुनील केदारच्या प्रकरणात तातडीने अधिसूचना काढली गेली होती, त्यामुळे त्यांना पायउतार व्हावं लागलं. पण आता कोकाटेंच्या प्रकरणात त्यांना एक संधी आहे सर्व उच्च न्यायालयात जाण्याची आणि ते दाद मागू शकतात उच्च न्यायालयामध्ये. आणि उच्च न्यायालयाने ते प्रकरण जर दाखल करून घेतलं म्हणजे 1-2 दिवसात, तर त्यांना तेवढा रिलीफ मिळू शकेल त्याच्यामध्ये, असं एक चित्र नॉर्मली दिसतं. आणि आता उच्च न्यायालयाच्या निर्णयावर बरंचसं अवलंबून आहे की ते कितपत दाखल करून घेतील, ते हिअरिंग होईल, स्टे मिळेल की नाही वगैरे, हा सगळा पुढचा प्रश्न आहे. पण त्यांच्या पुढे हा एक मार्ग आहे, उत्तम मार्ग आहे की उच्च न्यायालयात तातडीने स्टे घेणं, त्या शिक्षेला स्टे घेणं. एवढंच त्यामध्ये आपल्याला लिगली सांगता येईल. अगदी. कळसे सर, अगदी शेवटचा सवाल. उच्च न्यायालयात हे सगळं प्रकरण, कारण सुरुवातीला हे सगळं प्रकरण पोचलेलं अर्थातच खंडपीठामध्ये, सत्र न्यायालयात त्यानंतर गेलं आणि आता उच्च न्यायालयाचा एक पर्याय असेल कोकाटे यांच्यासमोर. पण त्या दरम्यानच्या काळात मात्र कोकाटेंना पदावर राहणं हे कितपत नैतिक दृष्ट्या योग्य म्हणायला हवं? आता कसं आहे मॅडम, नैतिकता हा जो प्रश्न आहे ना, हा व्यक्ती परस्पर बदलत असतो. मॉरॅलिटी जो आहे हा काही लिगल कन्सेप्ट नाही आहे की माझी नैतिकता वेगळी असेल, त्यांची नैतिकता वेगळी असेल, तुमची नैतिकता वेगळी असेल. असा हा जो प्रश्न आहे हा कसा रिलेटिव्ह प्रश्न आहे आणि याचं उत्तर देणं थोडंसं कठीण आहे. म्हणजे आता हा ज्याचा त्याचा निर्णय प्रक्रियेचा भाग आहे याच्यामध्ये, असं म्हणता येईल. अगदी अगदी. कळसे सर, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.